रायगड जिल्ह्यातील महाड MIDC परिसरात शासकीय अनुदानित निंबोळी लेपित युरियाच्या कथित गैरवापर प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आक्रमक झाले आहे। महाड MIDCतील सिद्धार्थ कलर केम प्रायव्हेट लिमिटेड आणि कोपण रिसर्च लॅबोरेटरीज येथे शेतकऱ्यांसाठी अनुदानित दरात उपलब्ध होणाऱ्या निंबोळी लेपित युरियाचा बेकायदेशीर साठा आणि औद्योगिक वापर झाल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी पक्षाच्या रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष श्रीकांत कांबळे यांनी केली आहे। या संदर्भातील निवेदन महाडचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांना सादर करण्यात आले। येत्या 15 दिवसात या प्रकरणाची योग्य चौकशी करून संबंधित कारखानदारांविरुद्ध गुन्हे दाखल झाले नाहीत तर व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे एक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडच्या पवित्र भूमीत शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदानित खतं जर काही कारखानदार स्वतःच्या जर खाजगी कारखान्यात वापरत असतील तर ही खेदजनक गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतावरच्या भाजीच्या देठाला देखील कोणी हात लावत नसे अशी न्यायशिष्टता होती, पण यावेळेस MIDCचे काही कारखानदार स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या अनुदानित युरिया वापरत असतील तर ही शिवरायांच्या भूमीतली दुर्दैवी गोष्ट आहे। आम्ही सर्व विभागांना प्रांत अधिकार्यालय, तहसीलदार कार्यालय, MIDC पोलीस स्टेशन, MIDC विभाग या सर्व क्षेत्रांना निवेदने दिलेली आहेत। येत्या 15 दिवसात जर त्यांनी योग्य तो न्याय दिला नाही तर रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही बाब प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेजी साहेब तसेच रोहितदादा पवार यांच्यापर्यंत घेऊन जाऊन शेतकऱ्यांच्या अनुदानयुक्त खतं खाणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्रभर आंदोलन उभं करण्यात येईल।